ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेचा सध्या टीझर रिलीज झालेला आहे। आज दुपारी ठाकरेंची महापत्रकार परिषद पार पडते आहे आणि त्याआधी हा टीझर सध्या रिलीज झाल्याचं आपण पाहतोय। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे आता जनतेच्या कोर्टात जाणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेचा सध्या टीझर रिलीज झाल्याचं आपल्याला समजतंय। तर आज खरं तर दुपारी ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडते आणि त्या आधी हा सध्या टीझर रिलीज झालेला आहे। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे खरं तर जनतेच्या कोर्टात धाव घेतील। तर या संदर्भात माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण पाहतोय दुपारी ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्याआधी हा टीझर सध्या रिलीज झालाय। गौरी, आपण पाहिलं असेल तर आज वर्ली येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहे। ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची म्हणून याकडे बघितलं जात आहे। महाराष्ट्रासह देशभरातून पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आमदार अपात्रतेचा निकाल देण्यात आला होता तो आणि लोकशाहीच्या कशी गळचेपी झाली आहे हे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सांगणार आहेत। ते काही व्हिडिओ देखील दाखवणार आहेत ज्याच्यामध्ये राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी कशा प्रकारे घटनेची संविधानाची पायमल्ली केली आहे हे देखील दाखवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्या 2018च्या संदर्भात राहुल नार्वेकर बोलले होते की जी घटना आहे या घटनेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाहीच आहेत असं त्यांनी बोलले होते आणि त्यामुळे भरत गोगावले यांचा व्हीप हा मान्य करून हा निकाल आमदार अपात्रतेचा शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने देण्यात आला होता। त्यामुळे 2018ची घटना आणि त्याची प्रत शिवसेना पक्षाची हे देखील या पत्रकार परिषदेत दाखवण्यात। पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी अवघ्या काही तासापूर्वी हा जो टीझर आहे हा प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे। खूप मोठ्या प्रमाणात यात काही महत्त्वाची वाक्य देखील त्यांच्याकडनं टाकण्यात आली आहे। आमची बाजू संविधानाची, लोकशाहीची आणि सत्याची आहे। खरं तर या पत्रकार परिषदेला नाव देखील असं दिलं आहे की जनता न्यायालय, म्हणजे जे सत्य आहे ते आम्ही मांडणार आहे, त्यानंतर जनता आहे की या सर्व निकाला संदर्भातला निर्णय घेईल। नक्की चेतन, आजच्या पत्रकार परिषदेतून नक्की उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे।